हॅलो विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ नंबर 2.10 जो आहे, त्या 2.10 ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा पॉईंट शिकवलेला होता. या पॉईंटमध्ये ऑलरेडी आपण ॲटॉमिक साईज, मग ॲटॉमिक साईज पिरियड आणि ग्रुपमध्ये कशी व्हॅरी होत जाते, त्याचबरोबर मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर देखील पिरियड आणि ग्रुपमध्ये कसं व्हॅरी होत जातं, हे आपण त्यावेळेला ऑलरेडी हे जे सगळे पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट्स आपण तिथं पाहिलेले आहेत. परंतु माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजेच मला वाटते 2.11 आणि 2.12 ह्या व्हिडिओजमध्ये मी परत एकदा ॲटॉमिक साईजची तुम्हाला रिव्हिजन करून दिलेली आहे. त्याच्यावर जे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील त्यानुसार ती रिव्हिजन पुन्हा एकदा आपली झाली. त्याच पद्धतीनं मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स यावर जे काही क्वेश्चन्स बनणार आहेत त्या माध्यमातून आपली पुन्हा एकदा म्हणजे मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा जो पिरियॉडिक ट्रेंड आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला, त्यावर आपली पुन्हा एकदा आज इकडं रिव्हिजन होणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एखाद्या एलिमेंट्सचं असण्यापाठीमागं, त्याच्या पाठीमागं कोणता एक कॉन्सेप्ट काम करतो, तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या ज्या दोन कॉन्सेप्ट आहेत, ह्या दोन कॉन्सेप्ट एखाद्या एलिमेंटला मेटल ठरवणार आहेत किंवा एखाद्या एलिमेंटला नॉन मेटल ठरवणार आहेत. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीविषयी मी तुम्हाला माझ्या मागच्या 1-2-3 व्हिडिओ लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर देखील बोललेलो आहे. परंतु आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यावरचा जो काही डिफरन्स तुम्हाला कदाचित परीक्षेत विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, तर त्यानुसार आपण परत एकदा मी तो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा कॉन्सेप्ट आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा कॉन्सेप्ट किंवा मग त्याच्यावर डिपेंडेंट असणारं जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आता तुम्ही जर इकडे बोर्डवर लिहिलेला हा संपूर्ण भाग जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे एक 4 क्वेश्चन्स मी इकडे लिहिलेले आहेत. तर हे 4 क्वेश्चन्स जे आहेत, म्हणजे हा क्वेश्चन नंबर 1 आहे किंवा हा क्वेश्चन नंबर 2 आहे, हा क्वेश्चन नंबर 3 आहे आणि हा क्वेश्चन नंबर 4 आहे. हे चारही जे क्वेश्चन्स आहेत, हे चारही क्वेश्चन्स तुम्हाला फक्त एकाच गोष्टीभोवती फिरतात, ते म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीवरच मेटॅलिक कॅरेक्टर कसं डिपेंड आहे किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं डिपेंड आहे हे आपण इकडे बघणार आहे. तत्पूर्वी आपण हा प्रश्न मी वाचतोय. हा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असे 2 कॉलम्स मी याच्यामध्ये बनवलेले आहेत. आता मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर ही एक अशी टेंडन्सी, अशी प्रवृत्ती असते की ज्यामध्ये काय करतील, जे एलिमेंट्सचे ॲटम असतील ते त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन्स जे असतील ते रिलीज करतील किंवा डोनेट करतील आणि हे डोनेट केल्यानंतर नॉन मेटल्सच्याकडून ते इलेक्ट्रॉन्स काय केले जाणार आहेत, ॲक्सेप्ट केले जाणार आहेत. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर एखाद्या एलिमेंटच्या असण्यापाठीमागं काय प्रिन्सिपल काम करतं की ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. म्हणजेच काय, पहिला पॉईंट लिहिताना मी असं लिहिलं आहे की मेटॅलिक कॅरेक्टर इज अ टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम टू फॉर्म कॅटायन्स बाय लॉसिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा पहिला जो त्यातला डिफरन्स लिहिताना मी असं लिहिलं आहे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज अ टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट टू फॉर्म ॲनायन्स बाय लॉसिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे, इन अ पिरियड व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. अँड इन अ पिरियड, हा जो सेकंड पॉईंट आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, व्हेन वी ट्रॅव्हल लेफ्ट टू राईट, in a period when we travel left to right non-metallic character increases. म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला मेटॅलिक कॅरेक्टर जर समजा डिक्रीज होणार असेल तर तिकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होणार आहे, बरोबर. तर इकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीज होतं. आता तिसरा जो पॉईंट आहे, इन अ ग्रुप इन मॉडर्न पिरियडिक टेबल व्हेन वी ट्रॅव्हल फ्रॉम टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस व्हेन वी ट्रॅव्हल अप टू डाऊन and non-metallic character decreases when we travel up to down in a group in the modern periodic table. फोर्थ पॉईंट आहे, तो फोर्थ पॉईंट मी घेताना असं म्हटलं आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये जो फोर्थ पॉईंट आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
ओके. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी एलिमेंट्सच्या ठायी जो हा गुणधर्म आहे किंवा ही जी टेंडन्सी आहे एलिमेंटच्या ठायी, ती ॲक्च्युली कशी वर्क करते, म्हणजे विच कॉन्सेप्ट्स आर रिस्पॉन्सिबल बिहाइंड एलिमेंट्स मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे आपण याच्यामध्ये काय करणार आहे, इकडे पाहणार आहे. हा जो सेकंड क्वेश्चन आहे, त्या सेकंड क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला इथं जसं की आपण इथं हा सेकंड पॉईंट जो म्हटलेलो आहे की इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, हाच क्वेश्चन जो आहे ना तो तुम्हाला गिव्ह द रिझनसाठी देखील येऊ शकतो, किंवा हा क्वेश्चन देखील तुम्हाला गिव्ह द रिझनसाठी येऊ शकतो. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, म्हणजे जसजसं आपण काय करू की डावीकडून उजवीकडे जाऊ आपण पिरियडमध्ये किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, त्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. याचाच अर्थ असा झाला की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते तिकडे इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय की म्हणजेच तुमच्या लेफ्ट हँड साईडला मेटल्स असणार आहेत, राईट हँड साईडला तुम्हाला नॉन मेटल्स असणार आहेत, हे मला त्यातून सांगायचं आहे. तर त्याच्या माध्यमातून हा जो सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डज मेटॅलिक कॅरेक्टर व्हॅरी इन अ पिरियड अँड इन अ ग्रुप, और तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, राईट सायंटिफिक रिझन्स metallic character goes on decreasing while going from left to right in a period and metallic character goes on increasing while going from up to down in a group. टेक्स्टबुक पेज नंबर 27 वर हा जो यूज युअर ब्रेन पॉवर ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील तुम्हाला एक बाब विचारलेली आहे, एक कॉन्सेप्ट परत तुम्हाला विचारलेला आहे त्याच्यामध्ये, व्हॉट इज द कॉज बिहाइंड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स, म्हणजे नेमकं काय कारण आहे की मेटॅलिक कॅरेक्टर मूलद्रव्यांचं जे मेटॅलिक कॅरेक्टर किंवा त्यांचा जो धातू गुणधर्म असतो, तो धातू गुणधर्म असण्यापाठीमागं नेमकं काय कारण आहे, हे तुम्हाला या पॉईंटमधून विचारलेलं आहे. आणि या पॉईंटमधून तुम्हाला व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल ऑर इन अ पिरियड, असं विचारलेलं आहे. या 3 प्रश्नांची जी काही उत्तरं असणार आहेत ना, ती उत्तरं एकाच कॉन्सेप्ट भोवती फिरणार आहेत, आणि तो कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असते ज्यावेळेला एलिमेंट्सची, त्यावेळेला मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणारे मेटल्स असतात. म्हणजेच काय, आपण व्हॅलन्स आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असला तर तुम्हाला तो शायद समजणार नाही आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही माझे पहिले प्रिव्हियस व्हिडिओज बघाल त्यावेळेला तुम्हाला मी बऱ्याच कॉन्सेप्ट तिथून क्लिअर करत आणलेल्या आहेत. त्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्यानंतर या क्वेश्चनच्या संदर्भातील सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी समजतील. तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतोय की आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे काही पहिले 3 जे पिरियड्स आहेत किंवा पहिला जो त्याचा ग्रुप आहे त्याचा विचार करून आपण पाहू शकतोय की ॲक्च्युली की मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज किंवा डिक्रीज होत जातात, त्याच्या पाठीमागं कोणतं प्रिन्सिपल ॲक्च्युली वर्क करतं आणि कोणत्या कॉन्सेप्ट त्यासाठी तुम्हाला खूपच म्हणजे चांगले करावे लागणार आहेत, हे आपण बघूया. तर याच्यामध्ये आता हा जो आहे तो आपला हा फर्स्ट पिरियड आहे. इथं फर्स्ट पिरियड हायड्रोजन, इथं हेलियम आहे. इथं हा जो आहे हा सेकंड पिरियड मी इकडं मांडतोय, म्हणजे जसं की इकडं लिथियम आहे, इकडं बेरिलियम आहे, इकडं बोरॉन आहे, इकडं कार्बन, इकडं नायट्रोजन, इकडं ऑक्सिजन, इकडं फ्लोरीन, आणि इकडं निऑन आहे. हा हेलियम याच्याच इकडं वर आहे, तर इकडं मग मी तो हेलियम इकडं घेतलेला आहे, इकडं निऑन आहे. तर ज्यावेळेला आपण थर्ड पिरियडमध्ये एंट्री करू त्यावेळेला इकडं सुरुवातीला हा सोडियम आहे, हा इकडं मॅग्नेशियम आहे, इकडं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आहे, इकडं सिलिकॉन आहे, इकडं फॉस्फरस आहे, त्यानंतर इथं सल्फर आहे, फ्लोरीनच्या खाली इकडं क्लोरीन आहे, आणि निऑनच्या खाली इथं आर्गॉन आहे. त्यानंतर इथं पोटॅशियम आहे. इथं हा मी फर्स्ट ग्रुप देखील तुम्हाला लगेचच घेतोय, म्हणजे पोटॅशियम, रुबिडियम,
सीझियम, फ्रान्सियम. ओके, इकडं हा हेलियम आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा संपूर्ण जो ही संपूर्ण जी फिगर आहे, ही संपूर्ण फिगर मी तुम्हाला ॲक्च्युली तुमचं अंडरस्टँडिंग व्हावं यासाठी मी तुम्हाला इकडं काढून दाखवलेली आहे. आणि या माध्यमातून म्हणजे आता आपण हायड्रोजनचा विचार केला, म्हणजे हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर आहे 1. हेलियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 2 आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20 तर कॅल्शियम आहे. आता इथं आपण विचार करताना हा विचार करूया की याच्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी काम करणार आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ठरवता येणार आहे. आता यामध्ये आपण ज्यावेळेला असा विचार करतोय की आता हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजनचा, आता बघा मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ज्यावेळेला मी मांडेल त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट, आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ही कॉन्सेप्ट जी आहे ती कॉन्सेप्ट मी 2 ते 3 वेळा माझ्या संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी घेतली आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. एव्हाना ती समजणं खूप आवश्यक आहे, कारण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन जसं असतं म्हणजे जितकं असतं, म्हणजे समजा मग 281 असं ज्या वेळेला मी लिहिल ना इकडं, त्यावेळेला तुम्हाला माहीतच आहे की त्याचे 3 शेल्स झालेले असतील. मी ज्यावेळेला 2881 लिहिल किंवा 2882 लिहिल त्यावेळेला 2881, 2882 4 शेल्स होतील. ह्याच्याशी मला वाटते तुम्ही आता म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजलेल्या असतील, या कॉन्सेप्ट सगळ्या समजलेल्या असतील असं मी समजतो, कारण तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स तितक्या गांभीर्याने तितक्या सिरियसली तुम्ही जर पाहिलेले असतील तर त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल इतक्या कळकळीनं मी त्याचे शिकवलेले आहेत. आणि त्यामुळं इथं आता मी विचार असा करतोय की इथं हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळं हायड्रोजनचा जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे हायड्रोजनचं ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1, म्हणजे याची एक शेल होणार आहे. इथं जो हा हेलियम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार आहे 2, म्हणजे याची देखील एकच शेल होणार आहे. आणि त्याच्या फर्स्ट शेलमध्ये अकॉर्डिंगली म्हणजे हायड्रोजनच्या फर्स्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, तसंच हेलियमच्या फर्स्ट शेलमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स असतील. त्याच पद्धतीने इथं आता जे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2, 1. इथं आहे 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, सॉरी इकडं 2, 5, इकडं जे आहे ते 2, 6 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे ऑक्सिजनच्या 2 शेल्स होतात, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. इकडं 2, 7 आहे आणि इकडं निऑन्स जे आहे ते 2, 8 आहे. ओके, तर आता इथं एक गोष्ट तुम्हाला, काही गोष्टी इकडं मी ह्या रीड करून तुम्हाला त्यातून समजावून सांगणार आहे. आता इकडे मी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी या कॉन्सेप्टला एक हायलाईट केलेला आहे किंवा त्याला अंडरलाईन केलेली आहे. ती अंडरलाईन करण्यापाठीमागचा माझा एकच उद्देश आहे, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मी याच्या अगोदरच्या माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला खूप चांगली समजावून सांगितलेली आहे. बट आता ती अजून थोड्या वेगळ्या पद्धतीनं मी इकडे मांडणार आहे, म्हणजे तेच व्हिडिओ आपले वारंवार, म्हणजे असं व्हायला नको
नको, त्यासाठी ही कॉन्सेप्ट इथं एका वेगळ्या सिस्टमनी, एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगायला लागलो आहे. म्हणजे आता इथं ज्या वेळेला आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हटलं, त्यावेळेला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण इथं हा या सेकंड पिरियडचं, आता हा जो आहे तो काय आहे, हा तुमचा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा फिफ्थ पिरियड आहे, हा सिक्स्थ पिरियड आहे, हा सेवन्थ पिरियड आहे. आणि यामध्ये हा जो आहे तो फर्स्ट ग्रुप आहे, हा जो आहे ना तो फर्स्ट ग्रुप आहे, हा ग्रुप फर्स्ट आहे. ज्या फर्स्ट ग्रुपचा उपयोग आपण व्हेन वी ट्रॅव्हल अप टू डाऊन मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस या संकल्पना समजावून घेण्यासाठी करणार आहे, ग्रुपचा उपयोग करणार आहे. आणि व्हेन वी ट्रॅव्हल लेफ्ट म्हणजे LHS टू RHS, व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस या कॉन्सेप्टसाठी आपण ॲक्च्युली ह्या पिरियड्सचा विचार करणार आहे. म्हणजे ही LHS साईड आहे आणि ही आपण हॉरिझॉन्टल रोमध्ये ट्रॅव्हल ज्या वेळेला करतोय त्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं असेल, आणि जेव्हा आपण अप टू डाऊन ट्रॅव्हल करतोय त्यावेळेला ॲक्च्युली मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्यावर काय असणार आहे, त्याची कंडिशन काय असणार आहे किंवा त्याची एक काय स्थिती असणार आहे, हे आपण याच्यामध्ये ह्या टेबलच्या इतक्या टेबलच्या माध्यमातून आपण व्यवस्थित आणि चांगलं समजावून घेऊ शकतो. म्हणजे आता इथं हा आपण पहिल्यांदा विचार करत असताना पिरियडचा विचार करूया. म्हणजे इथं मी म्हटलेलं आहे पहिला जो पॉईंट आहे मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मी तुम्हाला असं समजावून सांगेल, ज्या एलिमेंट्सचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल ते 281 असणार आहे, 282 असणार आहे, 288 283 असणार आहे. आता हे असं देखील असू शकतं, किंवा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणजे मला यातून एकच कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे, ती म्हणजे ज्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये लास्ट सेलमध्ये ॲज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून 1 2 3 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात, ते आपल्याकडील इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पुढच्या एलिमेंट्सना देतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन डोनर्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, इकडं डोनेट होणार आहेत पुढच्या एलिमेंट्सना, हे इलेक्ट्रॉन्स डोनेट होणार आहेत. आणि त्याच वेळेला इकडं काय होणार आहे की इकडं जे ॲक्सेप्टर्स आहेत, जे ॲक्सेप्टर म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारे जे एलिमेंट्स आहेत, ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारे एलिमेंट्स जे असतात त्यांच्या लास्ट ऑर्बिटला अशी कंडिशन असणार आहे. म्हणजे इथं जर समजा 283 असेल तर इथं काय असणार आहे 285, इथं काय असणार आहे 286, इथं काय असणार आहे 287. म्हणजेच हे काय असणार आहेत, हे इलेक्ट्रॉन्स याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये काय होतील, सामावून घेतील. ह्या लास्ट ऑर्बिटमध्ये हे इकडले इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह होतील, म्हणजे डोनेट होतील, आणि हे लास्ट ऑर्बिटचं जे ऑक्टेट आहे ते ऑक्टेट कंप्लीट होईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ज्या वेळेला एक, हे समजा सोडियमचं उदाहरण आहे तुम्ही, तर हे सोडियमचं जर उदाहरण असेल तर ह्या लास्ट ऑर्बिटमधील एक इलेक्ट्रॉन काय होईल, मूव्ह होईल. आणि हे क्लोरीनचं जर एक्झाम्पल असेल तर ह्या 7 + 1 = 8, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 288 होईल. बट याच्यामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन इकडे डोनेट झाल्यामुळं, यानं तो ॲक्सेप्ट केल्यामुळं ॲक्च्युली हा एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतर इकडं काय होतो, हा प्लस होतो. म्हणजे हा सोडियम जो आहे तो सोडियम इकडं, सोडियम जो आहे तो सोडियम काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि इकडं इलेक्ट्रॉन्सची मेजॉरिटी वाढल्यामुळं हा जो क्लोरीन आहे तो मायनस होणार आहे, असं मी माझ्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं. म्हणजेच यालाच आपण काय बोलतो, हा जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला ना, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयॉन म्हणजेच काय, याला कॅटायन बोलतो आपण. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयॉन्सना आपण काय बोलतो, ॲनायन बोलतो. तर हे ॲनॉइन्स आहेत, हे कॅटॉइन्स आहेत. तर याच्यामध्ये हा कॅटायन आहे, हा ॲनॉइन आहे. आता यामध्ये इकडं अशीच कंडिशन असणार. आता तुम्ही एक गोष्ट आता तुम्ही एक बाब लक्षात घ्या, एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या की इकडं 281 मी म्हटलेलं होतं, इथं एक इलेक्ट्रॉन होता ना लास्ट ऑर्बिटला. आता पोटॅशियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी ज्या वेळेला मांडेल ना, त्यावेळेला पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं असेल 288 8 8 16 17 18 आणि 19. आता इथं देखील ह्या 3 ज्या कक्षा आहेत, ह्या 3 कक्षा कशा आहेत की पूर्ण भरलेल्या आहेत. 8ने आपण त्या भरत गेलो आहे. इथं लास्ट ऑर्बिटला एक असेल तर हा देखील काय होईल, याच कॅटेगरीमध्ये येईल. म्हणजे ह्या
मेटल्सच्या कॅटेगरी म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होईल असं मला थोडक्यात सांगायचं आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होईल आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जे काय करतात, जे आपल्या लास्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेला डोनेट करतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतात. जसं की हा सोडियम इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झालेला आहे आणि हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जे असतात ते कॅटायन्स असतात आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जे एलिमेंट्स आहेत तेच ॲक्च्युली मेटल्स असतात. मग ॲज अ पिरियॉडिक टेबलमध्ये बघत असताना ॲज अ मेटॅलिक कॅरेक्टर, ॲज अ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा कॉन्सेप्ट पाहत असताना आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की मग ही प्रवृत्ती, ही टेंडन्सी ह्या इलेमेंट्समध्ये कुठं कुठं दिसते आपल्याला. ही टेंडन्सी कुठं कुठं दिसते म्हणजे सोडियममध्ये अशी काही टेंडन्सी आहे का की तो इलेक्ट्रॉन गमावतोय, किंवा मॅग्नेशियममध्ये अशी काही टेंडन्सी आहे का की तो इलेक्ट्रॉन गमावतोय, किंवा ॲल्युमिनियममध्ये अशी काही टेंडन्सी आहे का की तो इलेक्ट्रॉन गमावतोय, किंवा मग सल्फरकडं किंवा क्लोरीनकडं अशी काही टेंडन्सी आहे का की ते ॲक्सेप्ट करतायत, इलेक्ट्रॉन्सना ॲक्सेप्ट करतायत. म्हणजेच काय, जे ॲक्सेप्ट करणारे असतील ना, ते ॲक्सेप्ट करणारे जे एलिमेंट्स असतील, इलेक्ट्रॉन्सना ॲक्सेप्ट करणारे जे एलिमेंट्स असतील ते नॉन मेटॅलिक असणार आहेत. ते नॉन मेटॅलिक असणार आहेत कारण ते ॲनायन बनणार आहेत. आणि जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात किंवा ॲनायन्स असतात ते ॲक्च्युली त्यांच्यामध्ये अधातू गुणधर्म असतो. त्या मूलद्रव्यांच्यामध्ये अधातू गुणधर्म असतो. म्हणजे आपण हे सगळं इतकं सगळं लिहिलं आहे ना, हे सगळे पॉईंट्स जे लिहिलेले आहेत ते पॉईंट्स फक्त ह्या 2 पॉईंट्सवरच फिरत राहणार आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी एलिमेंट्सची शोधूया. म्हणजेच आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड किंवा ग्रुपमध्ये ॲक्च्युली जो त्यांचा मेटॅलिक कॅरेक्टर आहे किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा जो त्यांचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म ॲक्च्युली तो कसा व्हॅरी होत जातो मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, ते आपल्याला निश्चित याच्यातून चांगलं समजेल. म्हणजेच काय की इकडं जो पहिला पॉईंट मी लिहिलेला आहे, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, बरोबर. मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात मेटल्स, ही बाब तुम्हाला या सगळ्या विवेचनामधून, ह्या एक्सप्लेनेशनमधून तुम्हाला समजली. आता दुसरं त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय, लॉस इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल अँड फॉर्म अ कॅटायन. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते काय करतात, आपल्या लास्ट ऑर्बिटमधला 1, 2, 3 इलेक्ट्रॉन गमावतात आणि ते काय बनतात, कॅटायन बनतात, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बनतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन्सनाच आपण कॅटायन बोलतो. आता जो सेकंड पॉईंट आहे, व्हेन वी मूव्ह लेफ्ट टू राईट इन द पिरियड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस ड्यू टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस ड्यू टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर जो फोर्स आहे तो फोर्स आपण कशाला म्हणायचं, तर न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, तो न्यूक्लिअर फोर्स जो असतो अवलंबून किंवा डिपेंडंट असतो, तो ॲक्च्युली न्यूक्लिअर चार्ज किंवा न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो ॲक्च्युली त्या न्यूक्लियसमध्ये हाऊ मेनी प्रोटॉन्स आर अवेलेबल इन न्यूक्लियस अँड हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल इन देअर आउटरमोस्ट शेल और आउटरमोस्ट ऑर्बिट, यावर डिपेंडंट आहे, यावर आधारित आहे. नाउ दिस इज द सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट इज when we move left to right in the period electropositivity of an elements decreases due to strong nuclear force. आता न्यूक्लिअर फोर्सचा विचार करत असताना न्यूक्लिअर फोर्स हा नंबर ऑफ प्रोटॉन्समुळे असतो. आता नंबर ऑफ प्रोटॉन्समुळे न्यूक्लिअर फोर्स ॲक्च्युली कसा असतो हे आपण इकडं पाहणार आहेत. तर याच्यामध्ये आता तुम्ही एक गृहीत धरा की हा जो आहे हा सोडियम आहे. तर सोडियमचा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो सोडियमचा न्यूक्लिअर फोर्स हा मॅग्नेशियमच्या न्यूक्लिअर फोर्सपेक्षा कसा थोडासा कमी आहे. किंवा मॅग्नेशियमचा जो न्यूक्लिअर फोर्स आहे इन अ पिरियडमध्ये तो ॲक्च्युली सोडियमच्या न्यूक्लिअर फोर्सपेक्षा कसा अधिक आहे, किंवा मग ॲल्युमिनियमचा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो कसा अधिक होईल, यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकाल. जसं की आता आपण इकडं या पिरियडमध्ये सेकंड पिरियडमध्ये ह्या संपूर्ण एलिमेंट्सचं काय केलं आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं या एलिमेंट्सचं देखील इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी इकडं मांडतोय. म्हणजे जसं इकडं सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 281 आहे, इकडं 282 आहे, इकडं ॲल्युमिनियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 283 आहे, इकडं 284 आहे, इकडं 285 आहे, इकडं 285, 286, 287 आणि इकडं 288.
आपण सोडियमच्या न्यूक्लिअर फोर्सचा विचार करूया. तर सोडियममध्ये तुम्हाला माहीत आहे की सोडियममध्ये ज्या नंबर ऑफ शेल्स किंवा नंबर ऑफ ऑर्बिट्स बनतात त्या ह्या 3 बनणार आहेत. आता आपण जो हा थर्ड पिरियड आहे, ह्या थर्ड पिरियडचा जर आपण विचार केला तर ह्या थर्ड पिरियडमध्ये हे जे संपूर्ण एलिमेंट्स आहेत, म्हणजे थर्ड पिरियडमध्ये असलेले हे संपूर्ण एलिमेंट्स आहेत, ह्या एलिमेंट्सना आपण थर्ड पिरियडमध्ये कोणत्या बेसिसवर इकडे लोकेट केलेले आहेत? ज्या एलिमेंट्सच्या नंबर ऑफ शेल्स ह्या 3 होतील त्या एलिमेंट्सना आपण इकडे लोकेट केलेलं आहे, आणि ज्या एलिमेंट्सच्या नंबर ऑफ शेल्स 2 होतील त्यांना दुसऱ्या पिरियडमध्ये आपण लोकेट केलेलं आहे. यांची आता एकच शेल होते म्हणून हे पहिल्या पिरियडमध्ये आहेत. आता यामध्ये आपण काय बघणार आहे की न्यूक्लिअर फोर्स ॲक्च्युली कसा असतो, आणि तो न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो न्यूक्लिअर फोर्स बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सवर आपला प्रभाव कसा टाकतो, आणि तो प्रभाव टाकल्यानंतर ॲक्च्युली त्यामुळं मग ज्या बाहेरच्या कक्षा आहेत त्या बाहेरच्या कक्षा ज्या थोडंसं आतमध्ये कॉन्टॅक्ट करतात, आकुंचन पावतात, आणि त्यामुळं आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं की त्यामुळे काय होते की ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियससुद्धा डिक्रीज होते. त्याच पद्धतीने त्याचा संबंध हा मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्याशी देखील आहे, आणि तो आता कसा आहे हे आपण इथं पाहतोय. जसं की इकडं मी तुम्हाला सांगितलं की 281 याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन तुम्हाला आढळतोय. इकडे लास्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन्स दिसतात, इथं 3 इलेक्ट्रॉन्स दिसतात, इथं 4 इलेक्ट्रॉन्स, इथं 5 इलेक्ट्रॉन्स, इथं 6 इलेक्ट्रॉन्स, 7 इलेक्ट्रॉन्स, 8 इलेक्ट्रॉन्स. आता इथं जी लास्ट ऑर्बिट आहे ती लास्ट ऑर्बिट म्हणजे आपण आता सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियमच्या बाबतीत विचार करूया. तर सोडियमचा ज्या वेळेला इथं मी ॲटम घेतो आहे, जसं की हे सोडियम आहे, तर सोडियमचं हे न्यूक्लियस, सोडियमच्या भोवतीची हे मॅग्नेशियमचं न्यूक्लियस आहे, आणि हे ॲल्युमिनियमचं न्यूक्लियस आहे. आता या न्यूक्लियसमध्ये जे नंबर ऑफ प्रोटॉन्स असणार आहेत, इथं नंबर ऑफ आता मी इथं विचार करत असताना फक्त नंबर ऑफ प्रोटॉन्सचाच विचार करतो आहे, कारण प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे प्रोटॉन, आणि न्यूट्रॉनवर कोणताच चार्ज नसतो, म्हणजे चार्जलेस पार्टिकल आहे. न्यूट्रॉन हा चार्जलेस पार्टिकल आहे, आणि त्यामुळं न्यूट्रॉनचा मी इथं विचार करणारच नाही आहे. तर इथं न्यूक्लिअर फोर्स किंवा न्यूक्लिअर चार्ज म्हणून इकडे मी प्रोटॉनचा विचार करेल. तर हा जर सोडियमचा ॲटम असेल तर सोडियमच्या ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जे असणार आहेत ते 11 असणार आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन्स मॅग्नेशियममध्ये असणार आहेत ते 12 असणार आहेत, आणि ॲल्युमिनियममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहेत ते 13 आहेत. तर यामध्ये आता ही जी फर्स्ट ऑर्बिट आहे, ही सेकंड ऑर्बिट आहे, आणि ही थर्ड ऑर्बिट आहे. आता यामध्येच आता इथं हा मॅग्नेशियमचा आहे, तर याच्या भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट, आणि इथं मी जे ॲल्युमिनियमचे आहे ते इथं तुम्हाला ड्रॉ करतो आहे. म्हणजे ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, आणि ही थर्ड ऑर्बिट आहे ॲल्युमिनियमची आहे. ही सोडियमची आहे, ही मॅग्नेशियमची आहे, आणि ही ॲल्युमिनियमची आहे. तर यामध्ये ॲल्युमिनियमचं हे न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये 13 काय असतात? प्रोटॉन्स असतात. आता हे 13 प्रोटॉन्स असतील तर तुमच्या एक बाब लक्षात येते, जसं की मी इकडं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे मांडलेले आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता इथं लिहिताना मी फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स लिहितो आहे, किंवा मग याचा अंक लिहील मी. हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मी इथं ड्रॉ करत नाही आहे. आता इकडं 2 असतात इलेक्ट्रॉन्स, इकडं 8 असतील, आणि इथं जो इलेक्ट्रॉन असणार आहे तो 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. आता इथं 1 इलेक्ट्रॉन आहे, तर इथं काय असणार आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि इथं जर आपण ह्या ॲल्युमिनियमच्या ॲटमचा विचार केला, म्हणजे इथं हे 2 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत, इथं 8 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत, इथं 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, आणि इथं 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं ह्या पॉईंटमध्ये की व्हेन वी मूव लेफ्ट टू राईट इन द पिरियड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस ड्यू टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता इथं जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कसा आहे? तर ह्या 11 हे जे 11 प्रोटॉन्स आहेत, ह्या 11 प्रोटॉन्सनी या संपूर्ण म्हणजे इकडं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे आतमध्ये जितके प्रोटॉन्स असणार आहेत न्यूक्लियसमध्ये तितकेच इलेक्ट्रॉन्स संख्येनं बाहेरच्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करत असणार आहेत. आता यामध्ये ज्या वेळेला हे प्रोटॉन्स काय करतील, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या प्रोटॉन्सकडून लावलं गेलेलं आहे ह्या इलेक्ट्रॉन्सवर. आणि त्यामुळं इथं
ह्या सगळ्याच इलेक्ट्रॉन्सवर एक समप्रमाणात असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कार्यरत आहे. पण इथं इथं एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे इथं हा ज्यावेळेला एकच इलेक्ट्रॉन असतो ना, एकच इलेक्ट्रॉन असतो त्यावेळेला तो ज्याला मी काय म्हणेन की ही कॉन्सेप्ट आता बुकमध्ये नाही आहे, पण ही कॉन्सेप्ट आहे फ्री इलेक्ट्रॉन नावाची कॉन्सेप्ट आहे. आता ही फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे हे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, त्या ऑर्बिट्समध्ये मूव्ह होत असतात. आणि हे ऑर्बिट्समध्ये मूव्ह होत असताना त्याच्यावर हे मूव्ह व्हायला लागलेत, म्हणजे हे इथं मी न्यूक्लियस आहे, तर बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स स्थिर आहेत, पण प्रोटॉन्सकडून त्या बाहेर मूव्ह होणाऱ्या, ऑर्बिटमध्ये मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट झालेला आहे प्रोटॉन्सकडून. आणि मग त्यामध्ये हा जो लास्ट ऑर्बिटचा एक इलेक्ट्रॉन आहे ना, तो खूप फास्ट वेगामध्ये एक मूव्ह व्हायला लागलेला आहे. तर तो फास्ट, कारण त्याच्यावर तितकंसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या प्रोटॉन्सकडून लावलं गेलेलं नाही, त्यामुळे तो थोडासा ह्या इलेक्ट्रॉनपेक्षा हा जो इलेक्ट्रॉन आहे तो थोडा फास्ट इकडे मूव्ह व्हायला लागलेला आहे. तसंच इथं देखील हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन्स याच्या कमी प्रमाणात का, तर याच्यामध्ये ज्या वेळेला ह्या कक्षा भरत जातात, ह्या ऑर्बिट्स ज्यावेळेला फिलअप होत जातं, म्हणजे इलेक्ट्रॉन्सनी ह्या कक्षा ज्यावेळेला भरत जातील त्यावेळेला काय होईल की हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स ह्या प्रोटॉन्सकडून याच्यावर लावण्यात येईल. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होतील की ह्या प्रोटॉन्सकडं आकृष्ट होतील, ॲट्रॅक्ट होतील. आणि त्यामुळं ते तितकेसे म्हणजे फ्री राहणार नाही आहेत. म्हणजे जसं आपण LHS to RHS जातो आहे, इकडं दोन इलेक्ट्रॉन्सवर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करण्यात आला ह्या प्रोटॉन्सकडून, तसंच इकडल्या ह्या न्यूक्लियसमध्ये, ॲल्युमिनियमच्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या 13 प्रोटॉन्सकडून इकडं ह्या 13 इलेक्ट्रॉन्सवर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट करण्यात आलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं इकडे ह्या 3 जशा ह्या बघा तुम्ही लास्ट ऑर्बिटमध्ये ऑर्बिट्स न चेंज होता काय व्हायला लागलेलं आहे, इकडं ऑर्बिट्स चेंज न होता इकडं फक्त इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग व्हायला लागलेलं आहे. इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग होत असल्यामुळं ह्या प्रोटॉन्सकडून ह्या इलेक्ट्रॉन्सवर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स इकडे खेचून धरले जातात. आणि त्याचमुळं आपले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स लॉस करायची जी एलिमेंट्सची एक प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती यामुळं थांबते, यामुळं कमी होते. आणि याचमुळं सोडियमच्या तुलनेत मॅग्नेशियमच्या तुलनेत ॲल्युमिनियम, म्हणजे इथं आपल्याला ॲटॉमिक रेडियस जी आहे ती डिक्रीज जशी होते ना, त्याच पद्धतीनं म्हणजे सोडियम आहे याची इलेक्ट्रॉन गमावण्याची जी काही क्षमता आहे ती तीव्र आहे. कारण हा फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो कधी एकदा ह्या ऑर्बिटमधून निसटेल आणि तो पुढच्या एलिमेंटला प्राप्त होऊन, म्हणजे ॲक्सेप्ट होऊन त्याच्याकडून त्या दोघांमध्ये रिॲक्शन घडून येईल. त्याच पद्धतीने हे दोन इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते दोन इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, असेच पटकन काय होणार आहेत की डोनेट होणार आहेत. हे 3 इलेक्ट्रॉन्स देखील डोनेट होतील. परंतु इकडं आपण ज्या वेळेला सिलिकॉनचा विचार करू त्यावेळेला त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ही कक्षा भरत जाईल. त्यामुळं इथून पुढं हे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हा आपण फॉस्फरसपासून इथंपर्यंतचा विचार करूया, तर इकडं जे आहे इकडं तुम्हाला हे इलेक्ट्रॉन्स गमावण्याची जी काही टेंडन्सी आहे ती टेंडन्सी टोटली कमी होते. आणि त्याचमुळं इकडं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. इकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे, इकडे मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डिक्रीज व्हायला लागलेलं आहे. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडं काय व्हायला लागलेलं आहे, इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. म्हणजे व्हेन वी ट्रॅव्हल LHS to RHS, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ओके, तर हा जो आहे ना इकडं, म्हणजे इकडं काय करतील हे 2, 8, 5 ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणारे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स काय करतील, हे एलिमेंट्स जे आहेत, हे ॲटम्स जे आहेत ना, हे ॲटम काय करतील, हे सगळे इलेक्ट्रॉन्स स्वीकारणारे आहेत, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टर्स आहेत. आणि त्याचमुळं इकडं म्हणजे इथं ज्या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन डोनर्स आहेत त्याच पद्धतीनं, म्हणजे हे इलेक्ट्रॉन डोनर्स आहेत ना, म्हणजे इथं तुम्हाला काय आढळतं, इथं तुम्हाला मेटॅलिक कॅरेक्टर आढळतं. आता हे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, हे मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आणि हे जे आहे हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. बिकॉज हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आणि हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असल्यामुळं हा काय करेल, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर हा
इकडले काय करेल, हा 3 इलेक्ट्रॉन स्वीकारेल, हा 2 इलेक्ट्रॉन स्वीकारेल, हा 1 इलेक्ट्रॉन स्वीकारेल आणि अशा पद्धतीनं हे काय होतील, म्हणजे जे इलेक्ट्रॉन स्वीकारणारे असतात ते मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की ते असतात ॲनायन्स असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयॉन्स असतात आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयॉन्स हे नॉन मेटल्स असतात. म्हणूनच मी इकडं थर्ड पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आर क्लोजली पुल्ड टुवर्ड्स न्यूक्लियस, देअरफॉर दे डू नॉट लॉस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल. त्यामुळं इकडे आउटरमोस्ट शेल जे आहेत, आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, क्लोजली, म्हणजे इथं जसं ॲल्युमिनियमचं मी तुम्हाला दाखवलं तसंच इकडे सिलिकॉनचे काय असतील, इकडं 4 इलेक्ट्रॉन्स होणार ना, सिलिकॉनचं जर ॲटम असेल तर इकडे 4 इलेक्ट्रॉन्स असणार आणि अजून फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होणार. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स गमवायची जी काही त्यांची टेंडन्सी आहे ती टेंडन्सी लॉस पावते, ती टेंडन्सी कमी होते आणि त्याचमुळे इकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, देअरफॉर दे डू नॉट लॉस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ते लॉस करत नाहीत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल. फोर्थ पॉईंट, hence metallic character decreases. Metallic character decreases, that is non-metallic character increases. When we move top to bottom in group, आता आपण ग्रुपचा विचार करणार आहे. आता ग्रुपमध्ये देखील आता हा संपूर्ण जो विचार आपण केला इथपर्यंतचा जो आपण विचार केलेला आहे तो ॲक्च्युली पिरियडचा विचार केलेला आहे आणि इथून पुढं जो आपण विचार करणार आहे तो आपण ग्रुपचा विचार करणार आहे. तर ग्रुपमध्ये देखील तुम्हाला असं मी समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली समजेल. नाऊ द फिफ्थ पॉईंट इज, व्हेन वी मूव टॉप टू बॉटम इन ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस ड्यू टू वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाय न्यूक्लियस ओव्हर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता इथं न्यूक्लिअर फोर्स किंवा न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्सवर हा कसा वीक होत जातो हे आपण ह्या फिफ्थ पॉईंटमध्ये बघणार आहेत. अप टू डाऊनमध्ये म्हणजे ग्रुपमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ग्रुपमध्ये ॲक्च्युली अप टू डाऊन आपण ट्रॅव्हल करत असताना ॲक्च्युली जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जे प्रोटॉन्सकडून ओव्हर इलेक्ट्रॉन्सवर कसं वीक होतं आणि त्यामुळं ॲक्च्युली इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशी डेव्हलप होते त्या एलिमेंट्समध्ये आणि त्यामुळं ते कॅटायन बनतात आणि ते ॲक्च्युली मेटल्स असतात जे कॅटायन्स असतात ते, हे आपण ह्या फिफ्थ पॉईंटमधून पाहणार आहेत. इन ईच ग्रुप न्यू वन शेल इज ॲडेड and that's why outermost valence electrons, because they are free electrons, go far away from nucleus, so they lost itself and form cation, which is the tendency of metallic character. आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटमध्ये आता इथं आपण हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम ह्या उदाहरणांच्या ह्या एलिमेंट्समध्ये ह्या एलिमेंट्सचा ज्यावेळेला आपण त्या विचार करू त्यावेळेला आपल्याला या कॉन्सेप्ट खूपच चांगल्या समजावून घेता येतील. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस in a period or in a modern periodic table, but in group when we travel up to down, metallic character increases but non-metallic character decreases when we travel up to down in modern periodic table or in a group. Okay, इथं आता हायड्रोजनची जी आहे त्या हायड्रोजनच्या जे नंबर ऑफ शेल्स आहेत त्या हायड्रोजनच्या नंबर ऑफ शेल्स किती होणार आहेत, 1 होणार आहे. इथं लिथियमच्या ज्या नंबर ऑफ शेल्स असणार आहेत त्या लिथियमच्या नंबर ऑफ शेल्स असणार आहेत 2. म्हणजे इथं हायड्रोजनचे हा हायड्रोजनचा न्यूक्लियस असेल तर हायड्रोजनचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन हायड्रोजन, ही हायड्रोजनची फर्स्ट शेल आहे. त्यानंतर हा हायड्रोजन इकडं 1 इलेक्ट्रॉन असेल, हा 1 इलेक्ट्रॉन आहे. इकडं ज्यावेळेला आपण अजून खाली येतो लिथियममध्ये, हे लिथियमचं न्यूक्लियस, ही फर्स्ट शेल आहे, ही सेकंड शेल आहे. फर्स्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन, बिकॉज इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन इज 2-1. lithium, electronic configuration of hydrogen is 1. First period, second period, third period. It is the nucleus of sodium. Electronic configuration of sodium is 2, 8 and 1 in the last orbit.
only one electron includes in sodium atom. First shell, second shell, third shell. Then fourth atom is potassium. Electronic configuration of potassium is 2881. It is the nucleus of an potassium. First shell, second shell, third shell and then fourth shell. हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे, तर हा जो एक प्रोटॉन आहे तो ह्या एक इलेक्ट्रॉनवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करेल आणि ती जी कक्षा आहे त्याची ती आत खेचली जाईल. आता इथं जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत ते नंबर ऑफ प्रोटॉन्स 3 आहेत आणि इथं हे नंबर ऑफ प्रोटॉन्स काय करतील, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सवर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करतील आणि जसजसं आपण इकडे खाली येतोय तसं इकडे सोडियमपासून, म्हणजे इथं काय होतं, हायड्रोजनची एकच कक्षा होती त्यामुळं हा इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉनच्या जवळ असल्यामुळं त्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. परंतु इथं लिथियम, इथं अजून एक कक्षा इकडे इन्क्रीज झालेली आहे, तर ही कक्षा इन्क्रीज झाल्यामुळं हा इलेक्ट्रॉन अजून इकडं आपण सोडियममध्ये बघितलं तर अजून तो इलेक्ट्रॉन दूर जातोय. हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 8 इलेक्ट्रॉन्स, हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडं लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे आता ग्रुपचं आपलं वैशिष्ट्य काय, तर ह्या सगळ्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. परंतु इकडे नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या 1 बाय 1 काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत आणि त्यामुळं ह्या न्यूक्लियसपासून हा जो लास्ट जी ऑर्बिट आहे, लास्ट शेल आहे, ती लास्ट शेल 1 बाय 1 ती शेलच इन्क्रीज होत असल्यामुळं ॲक्च्युली ह्या न्यूक्लिअर चार्जपासून म्हणजेच ह्या प्रोटॉन्सपासून ही जी शेल आहे ही शेल अधिकाधिक दूर जाताना दिसते, ही शेल अधिकाधिक दूर जाताना दिसते आणि त्यामुळं याच्यामध्ये एक टेंडन्सी जी इलेक्ट्रॉन लॉस करायची किंवा इलेक्ट्रॉन आपले इलेक्ट्रॉन जे डोनेट करायची ही टेंडन्सी वाढेल आणि ही टेंडन्सी वाढून हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतील. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजेच यांच्या सगळ्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळं, ह्या सगळ्यांच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन डोनर्स असतात, हे अधिकाधिक लवकर आपले इलेक्ट्रॉन्स गमावतील आणि हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतील आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणारे कॅटाईन्स असतात आणि कॅटाईन्स असणारेच हे काय असतात, मेटल्स असतात. याचाच अर्थ असा झाला की इकडं मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, इन्क्रीज होत जाईल आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डिक्रीज होत जाईल. ओके, आता इथं देखील तुमच्या इथं समजा 4 शेल्स झालेले आहेत तर इथं 5 शेल्स होतील, इकडे 6 शेल्स होतील, इकडे 7 शेल्स होतील आणि त्यामुळं न्यूक्लिअर फोर्स किंवा न्यूक्लिअर चार्ज जो आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्सकडून जे त्या बाहेरच्या कक्षांवर जनरेट करण्यात येणारं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन ती कक्षा दूर गेल्यामुळं ॲक्च्युली तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तितकासा जनरेट होणार नाही, म्हणजे प्रोटॉन्सच्या ताकदीच्या बाहेर ते सगळे इलेक्ट्रॉन्स गेलेले असणार आणि त्यामुळं हे काय होईल की इकडं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्सची जी टेंडन्सी आहे ती टेंडन्सी इकडे इन्क्रीज होईल आणि त्याचमुळं हे इलेक्ट्रॉन्स गमावले जातील आणि त्यातून मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होईल ॲक्च्युली. ओके, हा भाग तुम्हाला समजलेला आहे. आता टेक्स्टबुक पेज नंबर 27वर तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द कॉज बिहाइंड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मूलद्रव्यांचा जो अधातू गुणधर्म आहे तो अधातू गुणधर्म असण्यापाठीमागं ॲक्च्युली काय कारण आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर हेच कारण, हे जे आहे ना आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये, हेच कारण तुम्ही याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे हे फक्त आता मी तुम्हाला रीड करून इकडे दाखवते. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अधातू गुणधर्म जो असतो इलेमेंट्सचा तो असण्यापाठीमागचं तुम्हाला पहिलं कारण जे आहे ते ॲनायन असतात, बिकॉज दे आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. Non-metals are electronegative. Electronegativity depends upon effective nuclear charge over valence electrons. जे आउटरमोस्ट ऑर्बिट्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सवर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज क्रिएट झाल्यानेच काय होतं की ते इलेक्ट्रॉन्स आतमध्ये खेचले जातात आणि ते गमावण्याची, इलेक्ट्रॉन लॉस होण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळं हे नॉन मेटल ठरतात. ड्यू टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स क्लोजली अट्रॅक्टेड
towards nucleus do not lose itself. Hence, electronegativity increases and atom becomes anion by accepting outside electrons and make a complete octet. Thus, electronegativity is the non-metallic character of an element. Second question जो आहे तो second question आहे, what is the expected trend in the variation of non-metallic character of elements from left to right in a period. यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असण्यापाठीमागं म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना नेमका काय कल अपेक्षित आहे असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. ह्या सेकंड क्वेश्चनच्या आन्सरसाठी जो तुम्हाला फर्स्ट पॉईंट दिलेला आहे तो फर्स्ट पॉईंट असा दिलेला आहे, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इन्क्रीज्ड इन द न्यूक्लियस as well as number of electrons are added in the same shell one by one. Second point is due to adding these protons effective nuclear charge increases over that electrons. And the third point is these electrons are closed pulled towards the nucleus due to the force of attraction between protons and neutrons and do not lose itself. Fourth point is this tendency forms anion for gaining electrons from outermost shell into its valence shell. Thus the non-metallic character increases from left to right in a period. आणि त्याचमुळे काय होतं की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं जेव्हा आपण लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड जातो. तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड झालेल्या असतील अशी अपेक्षा मी करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे तो तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. आपलं चॅनल आत्तापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यातला जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन येणारे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओज तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला मिळत राहतील. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.